हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.5 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.5 मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनवरील क्वेश्चन्स पाहायचे आहेत. आता क्वेश्चन्स पाहण्यापूर्वी आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय समजून घेऊ. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन इज अ ग्राफिकल मेथड टू रिप्रेझेंट स्टॅटिस्टिकल डेटा. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ही एक ग्राफिकल मेथड आहे जो आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटा दिलेला असणार आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी वापरली जाणारी ग्राफिकल मेथड म्हणजेच फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. देअर आर 2 मेथड्स ऑफ ड्रॉइंग अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी आपण 2 मेथड्स यूज करणार आहोत. फर्स्ट मेथड आहे विथ द हेल्प ऑफ अ हिस्टोग्राम. हिस्टोग्रामच्या सहाय्याने आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहोत. आणि सेकंड मेथड आहे विदाउट द हेल्प ऑफ अ हिस्टोग्राम, म्हणजेच हिस्टोग्रामचा यूज न करता आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहोत. आता फर्स्ट मेथड काय आहे पहा, विथ द हेल्प ऑफ अ हिस्टोग्राम. हिस्टोग्रामच्या सहाय्याने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा काढायचा हे आपण समजून घेऊ. आता इथे आपण हा हिस्टोग्राम काढून घेतलेला आहे. आता आपल्याला क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असणार आहे, त्याच्या सहाय्याने आपण काय करायचं आहे, हिस्टोग्राम काढून घ्यायचा आहे. आता हा आपला एक्स ॲक्सिस असणार आहे आणि हा आपला वाय ॲक्सिस असणार आहे. एक्स ॲक्सिसवरती आपण क्लास घेणार आहोत, वाय ॲक्सिसवरती आपण फ्रिक्वेन्सी घेणार आहोत आणि आपण अशा पद्धतीने हिस्टोग्राम काढून घेणार आहोत. आता हिस्टोग्राम काढल्यानंतर आता आपण हे जे रेक्टँगल्स काढलेले आहेत या रेक्टँगलचे मिड पॉईंट्स घ्यायचे आहेत. आता या रेक्टँगलचा मिड पॉईंट हा येईल, या रेक्टँगलचा मिड पॉईंट हा येईल. अशा पद्धतीने आपल्याला रेक्टँगलचे मिड पॉईंट्स घ्यायचे आहेत. आता हा मिड पॉईंट म्हणजेच काय असणार आहे, क्लास मार्क असणार आहे. आता हा क्लास कोणता आहे, 135 to 140 या क्लासचा हा काय असणार आहे, क्लास मार्क असणार आहे. क्लास मार्क म्हणजेच काय, या दोन्हींची काय करायची, सम करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं, म्हणजेच आपल्याला हा क्लास मार्क मिळणार आहे. 135 अँड 140 प्लस केल्यानंतर किती मिळेल, 5, 3 + 4 7, 1 + 1 2. याला काय करायचं, 2 ने डिवाइड करायचं आहे. किती येईल पहा, 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 3 जार 6, 1 येईल इथे, 2 7 जार 14, 1 राहील, 0.0, 2 5 जार 10, 137.5 हा काय असणार आहे, क्लास मार्क असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, या क्लासचा क्लास मार्क असणार आहे. म्हणजेच इथे काय असणार आहे, 137.5. म्हणजेच या प्रत्येक रेक्टँगलचा हा जो आपण मिड पॉईंट घेतलेला आहे हा काय असणार आहे, या प्रत्येक क्लासचा काय असणार आहे, क्लास मार्क असणार आहे. आता हा मिड पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला हे मिड पॉईंट काय करायचे आहेत, जॉईन करायचे आहेत. लाईन सेगमेंटने जॉईन करायचे आहेत. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, हे मिड पॉईंट जॉईन करायचे आहेत. आता हे पॉईंट आपण जॉईन केल्यानंतर हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन होईल का, तर नाही. कारण पॉलिगॉन म्हणजेच काय असणार आहे, क्लोज्ड फिगर असणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, हा जो फर्स्ट रेक्टँगल आहे याच्या आधीचा एक रेक्टँगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे आणि हा जो लास्ट रेक्टँगल आहे याच्या नंतरचा रेक्टँगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे आणि त्याची रेक्टँगलची हाईट आपल्याला 0 कन्सिडर करायची आहे. म्हणजेच पहा, हा फर्स्ट रेक्टँगलच्या आधीचा हा रेक्टँगल येईल आणि याचा काय घ्यायचा आहे, आपल्याला मिड पॉईंट घ्यायचा आहे आणि या रेक्टँगलची हाईट 0 घ्यायची आहे. म्हणजे हा रेक्टँगल येथे येईल आणि याचा मिड पॉईंट हा येईल. त्याचप्रमाणे हा जो लास्ट रेक्टँगल आहे याच्या पुढचा रेक्टँगल हा असेल आणि याची हाईट किती घ्यायची आपल्याला, 0. म्हणजे हा रेक्टँगल येथे येईल आणि याचा मिड पॉईंट हा येथे येईल. म्हणजेच या जे दोन आपण रेक्टँगल कन्सिडर केलेले आहेत हे काय येतील, एक्स ॲक्सिसवरती येतील. आता हे जे मिड पॉईंट आहेत हे आपण काय करायचे आहेत, जॉईन करायचे आहेत. आता ही जी आपल्याला क्लोज्ड फिगर मिळालेली आहे हा काय असणार आहे, आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. अशा पद्धतीने आपल्याला हिस्टोग्रामच्या सहाय्याने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. काय केलं आपण, हे जे रेक्टँगल्स आहेत या रेक्टँगलचे मिड पॉईंट्स घेतलेले आहेत आणि या फर्स्ट रेक्टँगलच्या आधीचा रेक्टँगल घ्यायचा आहे. त्याची हाईट आपल्याला 0 कन्सिडर करायची आहे आणि त्या रेक्टँगलचा मिड पॉईंट घ्यायचा आहे. आता हा जो लास्ट रेक्टँगल आहे त्याच्या पुढचा एक रेक्टँगल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा मिड पॉईंट घ्यायचा आहे आणि हे दोन्ही मिड पॉईंट काय करायचे आहेत, आपल्याला जॉईन करायचे आहेत. आणि ही जी आपल्याला क्लोज्ड फिगर मिळणार आहे हा काय असणार आहे, आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. अशा प्रकारे आपल्याला हिस्टोग्रामच्या सहाय्याने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. आता सेकंड मेथड पाहू आपण.
सेकंड मेथड काय आहे, विदाउट द हेल्प ऑफ अ हिस्टोग्राम. हिस्टोग्रामचा यूज न करता आपण काय करणार आहोत, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहोत. आता आपल्याला क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असणार आहे. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी आपल्याला 4 कॉलम्स तयार करायचे आहेत. फर्स्ट कॉलम काय असणार आहे आपला, क्लास. सेकंड कॉलम असणार आहे क्लास मार्क. थर्ड कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी. आणि फोर्थ कॉलम असणार आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स. आणि जर क्लास कंटिन्युअस असतील तर 4 कॉलम्स तयार करायचे आहेत. आणि जर क्लास डिसकंटिन्युअस असतील तर याच्यामध्ये कंटिन्युअस क्लासेसचा एक कॉलम वाढणार आहे. म्हणजेच आपल्याला जर क्लास डिसकंटिन्युअस असतील तर 5 कॉलम्स तयार करावे लागतील. आणि जर क्लास कंटिन्युअस असतील तर हे 4 कॉलम्स तयार करावे लागतील. आता आपल्याला क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेले असणार आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, इथे क्लास दिलेला आहे आपल्याला 30 to 40, 40 to 50, 50 to 60. आता हे क्लास कंटिन्युअस आहेत. याची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. आता क्लास नंतर नेक्स्ट कॉलम काय असणार आहे, क्लास मार्क. याचा आपल्याला क्लास मार्क काढून घ्यायचा आहे. क्लास मार्क म्हणजेच काय, या लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची सम करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. 30 + 40 किती येईल, 70. 70 डिवाइड 2 म्हणजे 70चा हाफ किती येईल, 35. म्हणजे क्लास मार्क किती येईल, 35. 40 + 50 किती येईल, 90. 90चा हाफ किती येईल, 45. 50 + 60 किती येईल, 110. आणि 110चा हाफ किती येईल, 55. हा काय मिळाला आपल्याला, क्लास मार्क. आता कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स आपण लिहून घ्यायचे आहेत. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स काय येतील, क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क आपण एक्स ॲक्सिसवरती घेणार आहोत आणि फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरती घेणार आहोत. म्हणजेच येथे काय येईल पहा, कोऑर्डिनेट्स काय येतील, एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, 35. आणि वाय कोऑर्डिनेट काय येईल, 7. येथे एक्स कोऑर्डिनेट काय येईल, 45. वाय कोऑर्डिनेट काय येईल, 33. इथे एक्स कोऑर्डिनेट काय येईल, 55. आणि वाय कोऑर्डिनेट काय येईल, 45. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी आपल्याला हे क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो फर्स्ट क्लास असणार आहे याच्या आधीचा क्लास आपल्याला कन्सिडर करायचा आहे. आता याच्या आधीचा क्लास काय येईल पहा. आता इथे दोन्ही क्लासमध्ये कितीचा डिफरन्स आहे पहा, 10चा डिफरन्स आहे. 30 to 40, 40 to 50, 50 to 60 म्हणजे डिफरन्स कितीचा आहे, 10चा डिफरन्स आहे. म्हणजे इथे किती येईल पहा, 20 to 30. याच्या आधीचा क्लास काय येईल, 20 to 30. आता याचा क्लास मार्क काय येईल पहा, 20 + 30 50. 50चा हाफ किती येईल, 25. आणि याची फ्रिक्वेन्सी आपल्याला 0 कन्सिडर करायची आहे. म्हणजेच याचे कोऑर्डिनेट्स काय येतील पहा, एक्स कोऑर्डिनेट येईल 25 आणि वाय कोऑर्डिनेट येईल 0. आता जो लास्ट क्लास असणार आहे त्याच्या पुढचा क्लास आपल्याला कन्सिडर करायचा आहे. आता 50 to 60 नंतर 60च्या पुढे कोणता क्लास येईल पहा, 60 to 70. 60 + 70 किती येईल, 130. आणि 130चा हाफ किती येईल, 65. म्हणजे आपला क्लास मार्क किती येईल, 65. आणि आपल्याला या क्लासची फ्रिक्वेन्सी 0 कन्सिडर करायची आहे. म्हणजेच कोऑर्डिनेट काय येतील, एक्स कोऑर्डिनेट येईल 65 आणि वाय कोऑर्डिनेट येईल 0. आपल्याला फर्स्ट क्लासच्या आधीचा क्लास आणि जो लास्ट क्लास आहे त्याच्या पुढचा क्लास कन्सिडर करायचा आहे. आणि या दोन्ही क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला 0 कन्सिडर करायची आहे. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी आपल्याला ग्राफ पेपरवरती हे कोऑर्डिनेट्स घेऊन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. आता ग्राफ काढताना आपल्याला काय करायचं आहे, एक्स ॲक्सिसवरती क्लास मार्क घ्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. एक्स ॲक्सिसवरती काय येईल, क्लास मार्क. आणि वाय ॲक्सिसवरती काय येईल, फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला हे कोऑर्डिनेट्स घेऊन कसा ग्राफ काढता येईल पहा. तर प्रथम काय घ्यायचं आहे आपल्याला, क्लास मार्क घ्यायचा आहे एक्स ॲक्सिसवरती 25, 35, 45, 55, 65. आता प्रत्येकमध्ये डिफरन्स किती आहे पहा, 10चा डिफरन्स आहे. 25, 35, 45, 55, 65. येथे आपल्याला क्रिंक मार्क काढावा लागेल कारण आपला क्लास 0 पासून स्टार्ट झालेला नाही. आता फ्रिक्वेन्सी काय पहा, 0, 7, 33, 45, 0. आता इथे आपण स्केल काय घेऊ, 10, 20, 30, 40, 50 अशा प्रकारे आपण स्केल घेऊ. 10, 20, 30, 40, 50. आता फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे पहा, 25, 0. एक्स कोऑर्डिनेट काय 25 आणि वाय कोऑर्डिनेट 0. म्हणजे हा पॉईंट येथे येईल. नेक्स्ट काय 35, एक्स कोऑर्डिनेट काय 35. किती येईल 35 आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे 7.
7 कुठे येईल पहा, अंदाजे घेऊ आपण. 7 या ठिकाणी येईल, हा पॉईंट येथे येईल. 45 एक्स ॲक्सिस काय आहे 45 आणि वाय ॲक्सिस किती आहे 33, जे हा पॉईंट या ठिकाणी येईल. 45 आणि 33. नेक्स्ट काय आहे 55 अँड 45. 55 एक्स ॲक्सिसवरती 55 आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला 45 घ्यायचं आहे, म्हणजे हा पॉईंट या ठिकाणी येईल. 55 आणि 45. त्यानंतर 65 अँड 0. एक्स ॲक्सिसवरती 65 घ्यायचं आहे आणि वाय ॲक्सिसवरती 0, म्हणजे हा पॉईंट येईल. आता हे पॉईंट्स काय करायचे आहेत आपल्याला जॉईन करायचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला हे पॉईंट्स जॉईन करायचे आहेत. आणि हे जे आपल्याला क्लोजर फिगर मिळणार आहे हा आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असणार आहे. ग्राफ काढताना आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी स्केल लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, हिस्टोग्रामचा यूज करून आणि हिस्टोग्रामचा यूज न करता अशा दोन पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहोत.